22 तारखेला अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण आहे। त्या पार्श्वभूमीवर अयोध्येमधील धर्मशाळा आणि मंदिर आकर्षकरित्या सजलेले आहे। आपण बघू शकतो अगदी राम मंदिर परिसरामध्ये असलेली ही बिडला धर्मशाळा या ठिकाणी आपण कशा प्रकारे आकर्षक सजावट जी आहे ती या धर्मशाळेची करण्यात आलेली आहे। आकर्षक लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कारण की हा देव दुर्लभ योग आहे असं म्हणता येईल। 500 वर्षानंतर राम आपल्या घरी परततात, स्वगृही परततात, रामाचा गृहप्रवेश आहे। त्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या धर्मशाळा आणि मंदिरं जे आहे ते आकर्षक रोषणाईनं सजलेले आहे। आपण हे दृश्य बघतोय, अगदी रामपथवर असलेली ही धर्मशाळा आणि मंदिर आहे आणि आकर्षक सजावट, आकर्षक लाइटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आहे कारण की आनंदाचा क्षण आहे। मोठी दिवाळी साजरी होतीये अयोध्येमध्ये आणि सगळे मंदिरं, धर्मशाळा जे आहे त्या आकर्षक रोषणाईनं सजलेल्या आहे। 22 तारखेला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे। त्या पार्श्वभूमीवर या सर्व धर्मशाळा आणि मंदिरांचं अयोध्येतल्या कायापालट झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आपण बघू शकतो ही रामपथवरची ही धर्मशाळा आहे, बिडला मंदिर आहे आणि या ठिकाणी आकर्षक सजावट जी आहे ते करण्यात आलेलं आहे। लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील ज्या धर्मशाळा आहे, मंदिर आहे त्यांचा कायापालट झालेला आहे। आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानू माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।